मित्रांनो नमस्कार. आज आपला वेगळा विषय आहे. आपला देश आहे ना कृषीप्रधान देश आहे. त्यामुळं आज विषय माझा कृषीवर आधारित आहे. आपल्या देशातील झारखंड हे एक राज्य आहे. या राज्यामधील लातेहार हा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये 100 वर्षापासून एक परंपरा चालू आहे. ती परंपरा म्हणजे जसं सरकारी कर्मचारी असो, शेतामध्ये काम करणारा असो किंवा मोलमजुरी करणारा असो, हे प्रत्येक जणाला 7 दिवस 6 दिवस लगातार काम केल्यानंतर विश्रांती लागतेच, कारण की शरीर थकणारच आहे. त्याचप्रमाणे लातेहारमधील एक घटना घडली होती 10 वर्षा अगोदर. शेतामध्ये काम करत असताना त्या शेतामधील काम करता त्या शेतकऱ्याचा बैल अचानक मृत्यू पावल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं की बाबा जसं आपण थकून जातात 7 दिवसानं, तसे प्राणी आहेत, आपल्याला मदत करतात, आपलं उत्पन्न याच्यामुळंच वाढते. हे आहेत म्हणून आज आपण शेतकरी आज स्टँड आहोत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी एक ठरवलं की बाबा याच्यानंतर जसं माणूस 7 दिवसाला विश्रांती करतो, तसं प्रत्येक प्राण्याला आपल्या गावामध्ये त्याच्यानंतर विश्रांती राहील. ही परंपरा 100 वर्षापासून चालू आहे आणि आज चालू बी राहील, आणि चालू आहे आणि चालू राहील. अशी परंपरा कशामुळे चालू आहे? कारण तिथल्या माणसामध्ये त्या प्राण्यामध्ये एक प्रकारचे अटूट नाते आहे. ते नाते माणसाला खरंच जपून ठेवायचं असेल तर लातेहार या गावचा खरंच प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शेतकऱ्याने गावाने आदर्श घ्यावा आणि ही परंपरा खरंच चालू ठेवावी. त्या लातेहार जिल्ह्यामधल्या कमीत कमी 20 गावांनी त्याचा आदर्श घेऊन ही परंपरा चालू ठेवली आणि आज आपल्या देशासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यामुळं प्रत्येकानं याचा अवलंब करावा आणि आपल्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या प्राण्याला स्वतः आपण का आहोत, हे सगळं आपण कशामुळे आहोत, ते आपल्यासाठी काय महत्त्व आहे, त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये किती बदल झाले, त्याच्यामुळं आपण किती जगतोय, हे सर्व ठरवून ही योजना किंवा हा प्रकल्प आपल्या गावामध्ये राबवावा. बस एवढं सांगायचं. धन्यवाद.